नमस्कार, मी इंजिनियर प्रतिभा पवार. माझं NGO आहे प्रतिभा फाउंडेशन आणि मी ॲक्ट्रेस पण आहे. मूवीमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आणि यूट्यूबवर तर बरेच दिवसापासून मी आहे. माझे छोटे छोटे सोशल शॉर्ट फिल्म बनवत असतो आम्ही, म्हणजे समाजाला संदेश देणारे. तर प्रतिभा पवार 84 हे यूट्यूबवर पण तुम्ही पाहू शकता. आणि प्रतिभा फाउंडेशन तर्फे आम्ही खूप सारे उपक्रम राबवत असतो सोशल, जसं गुड टच, बॅड टच, पोस्को कायदा झाला, पर्यावरणवर झालं, शैक्षणिक झालेलं, असं सांस्कृतिक, असे खूप सारे वृद्धांना, त्याच्यानंतर अनाथ मुलांना मदत, दिव्यांग मुलांसाठी आम्ही करतो, मदत करतो. गोरगरिबांना, रस्त्यावर झोपणारे असो की त्यांना आम्ही ब्लँकेट वगैरे थंडीच्या दिवसात वाटतो. असे भरपूर आतापर्यंत आमचे मॅडम 300च्या वर उपक्रम झालेले आहे फाउंडेशनच्या थ्रू आणि ते चालूच राहणार आहे. तर मला असं वाटलं की आता मी सातारी या शाळेमध्ये उमरखेड तालुक्यामध्ये आली आहे, तर तुमच्या पण छोट्या छोट्या चिमुकल्यांना काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला आज शैक्षणिक मार्गदर्शन आणि पोस्को कायदा मार्गदर्शन, गुड टच बॅड टच मार्गदर्शन देणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मॅडम कोण आहे, आम्हाला एवढं इथे बोलवलं बसवलं आहे ना. तर सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला देते. माझं नाव आहे प्रतिभा पवार आणि मी इंजिनियर आहे. तुमची जिल्हा परिषदची शाळा आहे ना, तर त्या जिल्हा परिषद मध्ये मी इंजिनियर म्हणून काम करते. आणि आता तुमच्या शाळेत येण्याचं कारण म्हणजे की इथे तुमच्या शाळेला वर्गखोली मंजूर झाली आहे, ज्या वर्गखोलीमध्ये बसून तुम्ही शिक्षण घ्या आणि लवकरच तुम्हाला छान नवीन एक वर्गखोली क्लासरूम बांधून मिळेल. तर त्यासाठी मी इथे आली होती, पण मला असं वाटलं की माझं ते काम झालंय तर तुमच्याही सोबत थोडं हितगुज साधलं पाहिजे, तुमच्यासोबत बोललं पाहिजे. तुम्ही एवढे सुंदर सुंदर छोट्या छोट्या मुलांसोबत. तर सर्वप्रथम मी सर्व थोर पुरुषांना वंदन करते आणि तुम्हाला आज इथे जे पण काही बोलवलं आहे तर तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी असाल, मला माहीतच आहे. पण तरी सुद्धा शैक्षणिक थोडं मार्गदर्शन करावं असं मला तुम्हाला वाटलं. तर आता मला सांगा, कोणाला तुमच्या मनात एक तुम्ही ठरवलंय का की मला कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला शिक्षक बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं आहे, कोणाला पायलट बनायचं आहे, हे असं काही तर असेल ना तुमच्या मनात कोणातरी आहे ना. पण ते बनायसाठी आपल्याला किती मोठा प्रवास करावा लागेल हे अजूनही माहिती आहे का? नाही. कारण की जी पण तुम्ही आज तुमचं वय आहे ते छोटं आहे, तुम्हाला जीवनात खूप मोठं अजून व्हायचं आहे आणि त्या जे तुम्ही शिखरापर्यंत पोहोचण्याचं स्वप्न पाहिलं आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी एक लंबा प्रवास गाठावा लागेल. तर तो प्रवास म्हणजे शिक्षणच आहे. कारण जेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हाल, वरवरच्या क्लासमध्ये तुम्ही जाल, तर त्याच्यानंतर तुम्हाला माहित होईल की आपल्याला कुठे जायचं आहे. बरोबर आहे. तर आता आपण अभ्यास करतो आहे ना, तर कधी कधी काय होते की आपले शिक्षक म्हणजे आपले आई वडील असतात. कारण सर्वप्रथम आपण घरी राहतो ते आपले आई वडील कधीच मुलांना वाईट सांगणार नाही. तसेच आपले गुरुजन जे शिक्षक असतात ते पण तुम्हाला एक तुमचे पाल्य असतात. जसे आई वडिलांप्रमाणे तुम्हाला नेहमी चांगलं सांगतात, तुम्हाला शिक्षण देतात आणि त्या शिक्षेमुळे तुम्ही खूप मोठे व्यक्ती बनणार आहात. तर त्याच्यामुळे त्यांना एक आदराचं स्थान द्यायचं, कधीच त्यांना वाईट नजरेनं पाहायचं नाही. आज शिक्षकांना त्यांना मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. जेव्हा ते शिक्षक आपल्या शाळेत शिकवतात, कधी कधी काय होते ते बिचारे शिकवत असतात आणि आपलं लक्ष नसतं, आपलं लक्ष दुसरीकडे भटकतं. तर आपण कधी पण अभ्यास जेव्हा आपण ग्रहण करतो, जेव्हा ते आपल्याला शिक्षण देतात, ते आपले गुरु असतात, तर तेव्हा तुमचं लक्ष कुठे असले पाहिजे? त्यांच्या शिकवत असल्या तिकडे, म्हणजे तुमचं फळाकडे, बोर्डाकडे जे पण काही शिकवत असेल तिकडे असलं पाहिजे. तुमचं लक्ष भटकू देऊ नका. म्हणजे तुम्हाला काय होईल मग त्यामुळे माहितीये का फायदा, की जेव्हा ते शिकवतात तेव्हा आपण जर लक्ष दिलं तर ते तुमचं पूर्ण डोक्यात जाईल. बरोबर आहे. म्हणजे अभ्यास तुम्हाला जास्त करायचं काम नाही. कसं नाही तर आपण काय करतो, जेव्हा ते शिकवतात तेव्हा लक्ष देत नाही आणि मग आपल्याला एवढं पाठ करावं लागते, एवढं पाठ करावं लागते की जेव्हा आपल्याला लिहायचं परीक्षा येते ना तेव्हा आपण सर्व विसरून जातो. होते का असं? कोणासोबत होते सांगा बरं मला, की अभ्यास म्हणजे केला पण मग वेळेवर आठवतच नाही मला, मग आता मला येत तर सगळंच होतं, मी सर्व लिहू शकत होते पण लिहिलंच नाही.
असं तुमच्यापैकी कुणातरी सोबत झालंय का परीक्षेच्या वेळेस, की तुम्ही सर्व 100% लिहिलं? झालं असेल ना? झालं ना की बा मला आठवत नाहीये आणि तो प्रश्न सुटला लिहायचा, असं झालंय कोणासोबत? हो किंवा नाही? झालं की आठवलं नाही तुम्हाला, कधी विसरूनच गेले, प्रश्नाचं उत्तर खूप आठवावं लागलं, झालंय? म्हणजे सगळे मॅडम 100% विद्यार्थी हुशार दिसत आहे सातारीचे. चांगली गोष्ट आहे. असंच तुम्हाला काम न पडू हेच मला सांगायचं होतं, की तुम्ही जर लक्ष देऊन म्हणजे जेव्हा शाळेत शिकवतात ना टीचर तुम्हाला, तर तेव्हा खूप लक्ष द्यायचं. म्हणजे काय होतं की आपण जेव्हा ते अभ्यास करायला बसतो ना, तर तेव्हा तुम्हाला ते आठवते, अरे माझ्या टीचरनी ते मला शिकवलं होतं, एकदम क्लिक होते तुमच्या डोक्यात. आणि मग तुम्हाला जास्त स्टडी नाही करावं लागत. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर एखादा जर असेल तर तुम्ही मनानं सुद्धा लिहू शकता. एखादा निबंध आपण लिहितो ना, आईवर निबंध असते, बाबा निबंध असते, तर आपण किती मोठं लिहितो, कारण की आपण ते घरी राहतो तर आपल्याला माहितच असते की आपण आईबद्दल काय लिहायला पाहिजे, वडिलाबद्दल काय लिहायला पाहिजे, एक शिक्षकाचा निबंध कसा लिहायला पाहिजे, दिवाळी सण असेल तर काय आपल्या घरी करते, म्हणजे तुम्ही लिहू शकता. तर तसंच आपल्या पुस्तकातलं जे ज्ञान असते ते आपण जेव्हा शाळेत शिकवते तर ते लक्षपूर्वक ऐकून घ्यायचं आहे, बरोबर आहे? आणि सर्वांना तुम्हाला खूप खूप तुमच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा. असं शिकून खूप मोठे व्यक्ती बना, मेन म्हणजे माणूस बना चांगले, एक आदर्श नागरिक. जेव्हा एक आदर्श नागरिक तुम्ही बनाल तेव्हा या देशासाठी आणि काहीतरी तुम्ही समाजासाठी करू शकाल. स्वतःसाठी तर जगतातच, इतरांसाठी पण जगून पहा, मग कसा आनंद मिळतो हा आपल्या चेहऱ्यावर दिसून येईल, आहे की नाही? हो ना? जोरदार. अच्छा, तर खूप खूप तुमचे थँक्यू. आणि हे तर झालं शिक्षणाबद्दल. नक्की अभ्यास करून मोठे व्हाल की नाही? काय बनायचं आहे कोणाला? पहा, सर्वांना काही ना काही बनायचं आणि खूप छान वाटलं. पण यासाठी सर्वात श्रेय जाते इथल्या स्टाफला. तर मी बोलवते, या मॅडम तुम्ही सर्व. खरंच खूप म्हणजे जेव्हा तुम्ही इतकं छान यांना जेव्हा तुम्ही यांना इतकं छान शिक्षण देत आहे तेव्हा हे इतके सुंदर विद्यार्थी इथं घडलेले दिसत आहे आणि याच्यानंतरही घडणार. आणि नक्कीच यांना तुम्ही उद्या चालून काही ना काही बनलेलं बघाल, कारण की आज यांचं स्वप्न खूप मोठं आहे आणि यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम तुम्ही जे करत आहे, तर तुम्हाला पण हॅट्स ऑफ. आणि सर्वांनी आपल्या टीचरसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. स्टॉप करू, ठीक आहे? कारण की खूपच महत्वाचा विषय आहे तो, आणि तो तुम्हाला माहित होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या एज ग्रुप मध्ये आहे त्यासाठी तर आहेच आहे. कारण ही शाळा आहे 1 ते 4 या क्लासची आहे ना, तर त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला सांगणार आहे पोस्को कायदा. पोस्को बद्दल माहिती आहे तुम्हाला? सांगितलं याच्या आधी कोणी? नाही सांगितलं असेल पण तुम्ही विसरले. साहेबांना सांगितलं नव्हतं का तुम्हाला तिकडे त्या शाळेत मोठ्या? नाही, आम्ही व्हिडिओ दाखवला डिजिटल. नाही ओके नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठलं? आहे ना. आणि लैंगिक शिक्षण काय असते ते सर्वांना माहित असलं पाहिजे. आपण म्हणतो की एखादी लेडीज असली, एखादी मुलगी असली तर तिलाच एक भीती असते, कुठे बाहेर एकटं जायची, कोणी व्यक्ती तिच्याकडे अज्ञात व्यक्ती वाईट नजरेनं पाहतो तर तिने स्वतःला कसा बचाव केला पाहिजे स्वतःचा. पण आजकाल माहिती आहे का, छोट्या छोट्या मुलांना सुद्धा हे शिक्षण गरजेचं आहे की तुम्ही स्वतःचा बचाव कसा करायचा आहे. आता पहा, एखादा अज्ञात व्यक्ती आहे, त्याची म्हणजे जी नजर असते ती खूप वाईट असते. त्यांच्यासाठी छोटे मुलं, छोट्या मुली हे सारखंच प्रमाणात ते पाहतात, त्यांच्याकडे वाईट नजरेनं पाहतात. आणि त्याचा बळी तुम्ही कोणीही जाऊ नये, तुमच्यावर कुठलाही अत्याचार घडू नये, अशी वेळ वाईट घडू नये, यासाठी हे तुम्हाला शिक्षण या वयात दिलं जातं की तुम्ही उद्या चालून
अशी जर वेळ तुम्हाला आली तर तुम्ही सर्वात पहिले जर शाळेच्या परिसरात आहे तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना धावत येऊन सांगायला हवं. तुमच्या घराकडे आहे तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगायला हवं. तुमच्या घराजवळ आहे तर तुम्ही शेजाऱ्यांना सांगायला हवं की तुमच्यासोबत काय होत आहे. ठीक आहे. तर आता समजा एखादा अज्ञात व्यक्ती आहे, तो तुम्हाला काहीतरी चॉकलेटचा आमिष देईल, कुठेतरी बाहेर न्यायचा प्रयत्न करेल, तुम्हाला हात धरून तुम्हाला घाणेरड्या नजरेनं पाहिजे, तुम्हाला स्पर्श वेगळ्या गुड टच बॅड टच माहिती आहे तुम्हाला, माहित आहे ना. तर तसं गुड टच बॅड टच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, आई वडील आपले शिक्षक तुम्हाला शाबासकी देतात ना, ये इकडे बेटा, शाबासकीची थाप असते, याचा नंबर पहिला अरे वा आणि असं जवळ घेतात ना आणि शाबास म्हणतात, खूप छान कामगिरी. तर ही हा कुठला झाला स्पर्श, हा गुड टच झाला म्हणजे चांगला स्पर्श झाला ना हा. पण आता समजा याचा अपोजिट तुमचा स्पर्श कसा ओळखायचा आहे. एखादा अज्ञात व्यक्ती आला, त्याने एक एक चॉकलेट आणि असं काहीतरी वेगळं तुमच्या जे अंतरंग असतं त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, काही केला, तुम्हाला कुठेतरी म्हणजे दुसऱ्या जागेवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा वेळेस तुम्हाला असं म्हणजे तुम्ही दूर म्हणजे जाल तुम्ही असं स्पर्श केल्याबद्दल, बरोबर. कारण की तुम्हाला लक्षात आलं हा स्पर्श चांगला आहे की नाही, वाईट आहे ना, तुम्ही पळून जाल, दूर पडाल, तर हा स्पर्श बॅड टच म्हणजे आपल्याला गुड टच बॅड टच हे ओळखता आलं पाहिजे. बस बेटा. तर अशा वेळेस आपल्याला स्वतःचं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे की नाही, करणार की नाही. अशा अज्ञात लोकांच्या कुठल्याच बळी जायचं कोणीही अज्ञात व्यक्तीने चॉकलेट किंवा काही तुम्हाला खाऊ देण्याचा प्रयत्न केला तर घ्यायचा. आपल्या जवळपैकी जे पण तुमच्या असेल त्यांना लगेच सांगायचं की हा व्यक्ती असं आमच्यासोबत करत आहे, म्हणजे त्यांनी काय होईल की ते तुम्हाला मदत होईल, बरोबर आहे. तर तुम्हाला सर्वांना, तुम्ही खूप हुशार मुलं आहात, तुम्हाला सर्वांना आपलं रक्षण, आपलं बचाव स्वतः करता आला पाहिजे, बरोबर आहे. पटकन कोणावरही लवकर विश्वास करायचा आणि चांगला स्पर्श वाईट स्पर्श ओळखता आला. तर खूप छान वाटलं, तुमचे खूपच हुशार विद्यार्थी आहे मॅडम तुमचे, आणि असंच जीवनात चांगलं राहा, कुठल्याच वाईट गोष्टीच्या आहारी जाऊ नका, आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपण काही चॉकलेटचा कमी प्रमाणात सेवन करायचं नाही, खूप कमी. मॅगी जे पण जंक फूड असतात ते खायचे, सकस आहार घ्यायचा, ठीक आहे. म्हणजे मग तुम्ही आरोग्याची जेव्हा तुम्ही काळजी स्वतः कराल तर तुम्ही छान शिक्षण घेऊ शकाल, तुमचं आरोग्य बिघडणार. खूप खूप धन्यवाद. इतकं छान मुलांनी शांतपणे ऐकलं आणि तुम्ही जीवनात खूप मोठे व्हा, कुठलं संकट तुमच्यावर कधीच येणार नाही अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आपल्या शाळेत मिसेस प्रतिभा आलेल्या आहेत. त्या एक इंजिनियर आहेत, सोबतच समाजसेविका आहेत, एक NGO चालवतात आणि एक मॉडेल, युट्यूबर, सर्व काही आहेत. एक परिपूर्ण असं व्यक्तिमत्व ज्यांनी आज तुम्हाला एक पोक्सो कायदा, गुड टच बॅड टच याबद्दल आणि शैक्षणिक मार्गदर्शन हे सर्व काही इथे येऊन केलं, त्याबद्दल शाळेच्या वतीनं आणि सर्व मुलांच्या वतीनं मॅडम तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.